आता त्याच्यावरून पुढचा प्रश्न, ज्याच्यावरून तुमच्या आमच्यात भांडणं लावल्या जातात. आपण भाऊ भाऊ म्हणून आज राहू शकत नाही, त्याचं कारण आहे आरक्षणाचा मुद्दा. ना मराठ्यांना काही दिलं, ना ओबीसींना काही दिलं, फक्त दोघांना झुलवत ठेवलं, दोघांमध्ये भांडणं लावली. आणि त्यामुळे आता हे भांडणं कशेत बघा. समजा ओबीसीचा एखादा व्यक्ती तो म्हणाला छगन भुजबळ हमारा नेता आहे, छगन भुजबळ हमारा नेता आहे. भुजबळ कोणाचा माणूस आहे? अजित पवारचा. म्हणजे हे लोक अजित पवारला शिव्या देतात, देवेंद्र फडणवीसांना शिव्या देतात आणि भुजबळ आमचा नेता आहे म्हणतात. म्हणजे मतदानाच्या वेळेस कोणाचं तोंड पाहणार? भुजबळांचं. इकडे मराठा समाज, जरांगे पाटील आमचा माणूस आहे. जरांगे पाटील कोणाबद्दल चांगलं बोलतात? एकनाथ शिंदेबद्दल. एकनाथ शिंदे कोणासोबत आहे? देवेंद्र फडणवीसांबद्दल. म्हणजे मराठ्यांनो, ओबीसींनो, तुम्ही एकमेकांचे मुद्दे पाडा, तुम्ही एकमेकांसोबत भांडा, तुम्ही तुमच्या एकमेकांच्या लग्न कार्यात जाऊ नका. आणि शेवटी सत्ता कोणाला द्या? दोघेही मिळून देवा भाऊंनाच द्या. आणि वरतून देवा भाऊ म्हणणार बघा आम्ही कसे चाणक्य आहोत. मूर्खात काढताय तुम्ही दोन्ही समाजांना. बरं, मूर्खात काढलं इथपर्यंत ठीक आहे हो, पण तुम्ही आमच्या घरांमध्ये भांडणं लावली. जे ओबीसी मराठा हे लोक गावगाड्यामध्ये सख्या भावापेक्षा जास्त प्रेमाने राहणारे लोक होते, तुम्ही त्यांच्यामध्ये भांडणं लावलीत. कशासाठी? फक्त राजकीय स्वार्थासाठी. आणि अशा लोकांना आपण सत्ता द्यायला पाहिजे का? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला पाहिजे.